राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतील कलिना परिसरामध्ये आहेत. त्यांनी चांदिवली, साकीनाका, विक्रोळी, भांडूप, कांजूर या सर्व परिसरामध्ये दौरे केलेले आहेत आणि आता आचारसंहिता असल्यामुळे दौरे संपलेले आहेत. मात्र त्यांचा जो शाखानिहाय दौरा आहे तो सध्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या कलिना परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शिवसेनेच्या शाखेला त्यांनी भेट दिलेली आहे आणि शिवसेनेच्या शाखेमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि एकनाथ शिंदे या सगळ्यांचं मार्गदर्शन करतायत. निवडणुकीमध्ये नेमकी काय काळजी घ्यायला हवी आणि कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं हे देखील त्यांना सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडून होतो. एकंदरीतच सर्व कार्यकर्त्यांना मूलमंत्र आणि कानमंत्र देताना एकनाथ शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय थेट दृश्य या ठिकाणची कशा पद्धतीने एकनाथ शिंदे जे आहे ते सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं प्रचार दौरे करतायत, फिरतायत, सर्व कार्यकर्त्यांची बातचीत करतायत आणि दावासुद्धा करतायत की मुंबईमध्ये महापौर जो आहे तो महायुतीचा होईल आणि तो देखील मराठी माणूसच होईल. त्यामुळे कुठे काही कमी पडते का हे देखील त्यांच्याकडून जातीनं पाहिलं जातं आहे, लक्ष देऊन पाहिलं जातं आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, उमेदवारांना त्यांच्याकडून आता या ठिकाणी सूचनासुद्धा केल्या जात आहेत. तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. मोठी गर्दी झालेली आहे शिवसेनेच्या या शाखेमध्ये आणि स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आज चांदिवलीमध्ये सुद्धा त्यांनी भाषण केलं आणि या भाषणामध्ये आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि भूमिका मांडून त्यांनी स्पष्ट केलं आहे की महायुतीचा जो महापौर आहे तो मुंबईमध्ये होणार. अनेक विकास कामं केलेली आहेत, यापुढे सुद्धा अशीच विकास कामं होत राहतील आणि त्यामुळे महायुतीचं जे सरकार आहे ते मुंबईमध्ये महापौर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत आणि मुस्लिम बांधव सुद्धा त्यांना या ठिकाणी शाल घालून त्यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिंदे साहेब, शाखानिहाय बैठका घेताय, तुम्ही सर्वांना भेटताय, काय भावना आहे? बघा ना माहोल काय, वातावरण बघा. या ठिकाणी शिवसेना, भाजपा, महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकदम जिद्दीने आणि उत्साहाने निवडणुकीच्या प्रचाराला उतरलेले आहेत आणि 15 तारखेला रेकॉर्ड ब्रेक करतील. मग लाडक्या बहिणी एकदम आणि लाडके भाऊ एकदम. बहिणींनी आणि लाडक्या भाऊंनी जे प्रेम दाखवले त्याबद्दल काय म्हणाल आणि त्यांना काय आवाहन करू इच्छिता? जिथे जिथे जाता गर्दी वाढते तुम्हाला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी. हे प्रेम आहे त्यांचं आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. कारण लाडक्या बहिणींची संख्या सगळीकडे आता सभा होती त्या भागात देखील चांदिवलीमध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती, लाडके भाऊही होते. त्यामुळे इतर देखील आपण बघतोय, फक्त शाखेच्या भेटीला आलो आहे मी, एवढी गर्दी आहे आणि त्यामुळे लोकांनी निश्चय केलेला आहे महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचा आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. विरोधक आता असं म्हणू लागले की मुंबईत जन्म घेणं गरजेचं आहे. हा दावा कसा खोडून काढणार? मुंबई समजण्यासाठी मुंबईत जन्म घेणं गरजेचं आहे ठाकरे म्हणतात. अरे घरात बसून मुंबई समजत नाही, त्याला बाहेर फिरायला लागतं. हा एकनाथ शिंदे बाहेर रस्त्यावर फिरणार आहे, लोकांमध्ये मिसळणार आहे, लोकांशी संवाद साधणार आहे आणि घरात बसून आणि नुसतं फेसबुक लाईव्हवरून लोकांची कामं करता येत नाही. त्याला लोकांमध्ये जावं लागतं, डीप क्लीन ड्राईव्ह करावं लागतं. त्यामुळे मी एवढंच सांगेन की जे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना जे मुंबईसाठी विकासाची कामं केली त्याचा मला समाधान, आनंद आहे. आणि त्याचबरोबर आता देवेंद्रजी गेल्या वर्षभरापासून जे मुंबईमध्ये आमची टीम म्हणून आम्ही काम करतो आहे, मी टीम म्हणून काम केलं मुख्यमंत्री असताना. त्यात 3.5 वर्षामध्ये जे मुंबईमध्ये रस्त्यापासून, STP पासून, उद्यानांपासून, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानापासून, मेट्रोची कामं असतील, कारशेडची कामं असतील, कोस्टल रोडला गती देण्याचं काम असेल, अटल सेतू पूर्ण करण्याचं काम असेल, ही सगळी कामं तर समोर आहेत लोकांच्या. त्यामुळे त्यांनी दाखवावं मुंबईकरांसाठी काय केलं आहे, मराठी माणसासाठी काय केलं आहे आणि आम्ही सांगतो काय केलं आहे. क्लस्टर योजना, SRA योजना, रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचं काम सुरू झालं आहे. झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्याचं जे काय आमचं धोरण आहे
आणि बाळासाहेबांचं जो स्वप्न होतं 40 लाख लोकांना मोफत घर, काय केलं तुम्ही? आम्ही त्याची सुरुवात केली आहे. आज प्रकल्प सुरू झालेले आहे आणि SRA क्लस्टरच्या माध्यमातून एक नियोजित मुंबईचा विकास होईल. नक्कीच आज शिवसैनिक जे आहेत ते थेट मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचले, तिथे सुद्धा त्यांनी प्रचार केलेला आहे. कसं पाहता याकडे? शिवसेना वाढते? काही जण आहेत ज्यांनी या ठिकाणी येऊ नका असं सुद्धा म्हटल्याची माहिती आहे. हे आता शेवटी जनता जनार्दन सर्व ठरवत असतो. मुंबईकर सुज्ञ आहे. ज्यांनी काम केलं आहे त्यांना साथ देणार मुंबईकर, ज्यांनी विकास केला आहे त्यांच्या पाठीशी मुंबईकर उभा राहणार. आणि लोकसभा विधानसभा झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत. नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे लोकही पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे शेवटी मतदार जो आहे हा मुंबईकर आहे, हा मतदार राजा आहे. काही लोकांना वाटत होतं आम्ही मालक आहोत आणि हे सगळे नोकर आहेत. खरं म्हणजे मालक हे मुंबईकर आहे, मुंबईतली जनता आहे, मतदार राजा आहे आणि त्यामुळे आम्ही सेवक आहोत. आणि म्हणून मुंबईकर जनता येत्या 15 तारखेला त्यांची जागा दाखवून देणार आणि महायुतीचा भगवा फडकणार. तुम्ही म्हणता तुम्ही 2-2 पेन ठेवता, तिथे पेनच नव्हता, तुम्ही पेन देणार त्यांना? पेन चालवला तर पाहिजे, नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, चालवायची इच्छाशक्ती तर पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे. तुमची आणि संजय राऊतांची अचानक भेट झाली, तुम्ही सलोख्याने त्यांची तब्येतीची विचारपूस सुद्धा केली, काय झालं नेमकं? कारण व्हिडिओज व्हायरल होते, बरीच चर्चा होते. अरे बाबा, ते त्या आज तकच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यांची मुलाखत संपली आणि ते बाहेर आले आणि मी मुलाखतीला जात होतो. तेव्हा भेट झाली. तब्येतीची मी चौकशी केली. शेवटी माणुसकी आम्हाला आहे, इतर लोकांना नसली तरी आम्हाला आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि स्पष्ट केलेलं आहे की आमच्यात माणुसकी आहे आणि या माणुसकीच्या नात्यानं मी विचारपूस केली संजय राऊतची, असं सुद्धा एकनाथ शिंदे म्हणतात. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.